रविवार आहे आणि आज आम्ही सकाळपासून उपवास करून बसलेलो आहोत. बार्बिक्यू न्यू रेसिपी बाय निशा. बस majority. ये नको. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? वेलकम टू आवर चॅनल दीपनमयज ब्लॉग. सो खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनवत आहोत. लास्ट आपण जो पोस्ट केला होता ब्लॉग तो फिश मार्केटचा सासून डॉगचा, पण तो होता खरं एप्रिल महिन्याचा. काही लोकांना असं वाटलं की आम्ही आत्ता गेलो आहोत, पण तो जुनाच ब्लॉग आहे असं म्हणून मी कमेंटमध्ये स्पेसिफाय पण केलं, जेणेकरून काही गैरसमज नको. पण तुम्ही त्या ब्लॉगवरती खूप मस्त प्रेम दिलं आहे. सो खूप आवडला आम्हाला आणि अशीच एंगेजमेंट वाढवा. जे काही तुम्हाला प्रश्न असतील ते विचारत जा, त्यामुळे तुम्हालासुद्धा तेवढीच क्लॅरिटी येईल आणि आम्हालासुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला खूप आवडेल. सो आत्ता आज रविवार आहे आणि आज आम्ही सकाळपासून उपवास करून बसलेलो आहोत. पण जास्त काही खाल्लं नाही, नाश्तासुद्धा नाही केला. का? कारण की आम्हाला जायचं आहे आता कुठेतरी स्पेशल जागेवर. जी आमची स्पेशल जागा आधीपासून राहिलेली आहे आणि ती प्रत्येक वेळेला आम्ही व्हिजिट करतोच. सो आज आपण तिथेच जात आहोत. आणि हां, माझी म्हणजे मृण्मयीची स्पेशल जागा. सो आता आपण जात आहोत फेमस बार्बिक्यू नेशन इन कल्याण. सो कल्याणच्या ब्रांचला आम्ही पहिल्यांदाच जात आहोत. आम्ही कुर्ला वगैरे मुंबई साईडला खूप फेमस. सो हां, मोस्ट ऑफ द आउटलेट्स ट्राय केलेले आहेत. सो आता बघूया कल्याणच्या ब्रांचमध्ये कशी सर्व्हिस आहे आणि फूड वगैरे कसं भेटतं आहे, टेस्ट सेम आहे की नाही. सो मोस्ट ऑफ द टाईम टेस्ट तर सेमच असते, बट तरीसुद्धा. सो लेट सी. सो आम्ही मी, मृण्मयी, मयूर, निशा, अमय, सूरज आणि नेहा आम्ही सर्व जात आहोत. सो भेटूयात बार्बिक्यू नेशनला. टिल देन कीप वॉचिंग. मॉलमध्ये कल्याण इथे मेट्रो मॉल आहे, तर मी खूप एक्सायटेड जेवायला. खरं तर आम्ही दुपारी जायचा प्लॅन केलेला, सो त्यामुळे आम्ही सकाळी काहीच ब्रेकफास्ट नव्हता केला, पण काही रिझनमुळे कॅन्सल झालं. मग नंतर संध्याकाळी जायचा प्लॅन केला. म्हटलं आता नाहीच खाल्लं आहे तर जस्ट आम्ही जरासं स्नॅक्स खाल्लं, ते पण जरासं. सो आता आम्ही फायनली पोचलो आहे मॉलमध्ये आणि आता निशा अमय पण आले, तर आम्ही आता जाऊ फायनली बार्बिक्यूमध्ये. सो बघू कोण किती खातं, काय कसं, आणि हे पण आउटलेट ट्राय करूया. बार्बिक्यू खूप रश आहे. आम्ही पोचलो आहे, पण एक इश्यू झाला आहे. आज माहिती नाही, सकाळपासून काही ना काहीतरी चालूच आहे खाण्याबाबतीत. आम्ही बुकिंग केलेली, बट डोंट नो त्यांना तिथे कॅन्सल दाखवत होते. सो प्रत्येक कस्टमर केअरशी बोलतो आहे. सो बघू आणि जाऊ मग खायला. काय होतं बघू. आम्हाला भेटेल टेबल, बट आम्ही त्या ॲपसाठी ज्या ॲपमधून बुक केलं त्याच्यामध्ये 25% डिस्काउंट आहे. सो ते आम्हाला भेटणार नाही आहे. सो लेट्स सी काय होते. आमचा टेबल नेहा तुझी बॅग आहे. दोन सांग मग प्युअर वेज. ह्यानी या माणसाने आमचा हचका केलाय. मला काय समजलं नाही, आले पहिल्यांदा. हे जाऊ दे, ह्याला पण नॉनव्हेजच देऊया. नाही रे, तुझ्या समोर व्हेज असेल तू काय पण खाते, खायला काय खातं ते बघायला नाही. अरे रेटचा फरक पडतो. हाच तो हाच. अरे व्हेज घेतले, ती नॉनव्हेज घेतली. सो आमची फर्स्ट डिश आली आहे पाणीपुरी. अरे पाणीपुरी व्हेज असतं. हा आज ह्याचा श्रावण चालू झालाय म्हणून हा व्हेज खातोय.
भाऊ किती खाते तू किती तासाचा फास्ट केलास निशा हे दोघं सँडविच वरती आहे तुझं काय मी जेवली चपाती पण खाल्लंय मम्मी तर मला जेवायला देत होती. ह्याचा पण फास्ट आहे म्हणजे आज आम्ही कसं व्हायचंय 2 प्लेट तरी द्यायच्या. बाटल्याला बोलू का फक्त मम्मी वाली माळ काढून खा. माळ काढून खा. हा काय काय मोह लोक असतात ना माळ काढून ठेवतात फायनली बार्बिक्यू लागलाय आमचा. आज खातोय व्हेज म्हणून व्हेज व्हरायटी खूप दिली आहे. व्हेज कबाब नाही व्हेज लॉलीपॉप. तिने सांगून झालं. जाऊ दे आपण सांगूया. हे आहे कॉर्न ग्रिल पनीर टिक्का स्पायसी पायनॅपल. हे नक्की तुम्ही येऊन ट्राय करा सुपर्ब लागतं. हे आहे पटॅटो आणि केवढे छोटेसे दिलेत मशरूम. तर आम्ही आता एन्जॉय करतोय फूड आमचं. प्रॉन्स प्रॉन्स चिकन शिट ह्याचा श्रावण आहे. आज फुल कॉमेडी चालली आहे. असं पकडायचं दीदी. आम्ही कधी व्हेज नाही घेत. काजून पटाटो काजू पोटॅटो स्पाइस बोल गया मैं. स्पाइस बासा दे बासा. हे बघा इथे काय चाललंय. व्हेज पर्सन नॉनव्हेज खातोय. व्हेज आहेच ना. बस आपण सुटलो यार दादा आणि भाई. तुम्ही दोघांपैकी कोणाचा बर्थडे करायचा. जो माझ्यासारखं करेल त्याच्यावर जो माझ्यासारखं जो करेल केक कट करणार राज्य काय. हा तेच म्हणजे राज्य. जो माझ्यासारखं करेल तो केक कट करतो. एक दोन. सो लकी विनर आहे आजचा प्रतीक. तसा मी केक कट करणार आहे आणि ह्याच्याकडून पार्टी. असं आहे ना. व्हेज ऑप्शन आहे. सलाड ऑप्शन्स थोडे कमी आहेत. सलाड्स थोडे फ्रूट्स वगैरे काही दिसत नाही आहे. चिकन बिर्याणी सुद्धा आहे. पुराणी गोश्त
जाम कमी ऑप्शन्स आहे, काहीच नाही. आईस्क्रीम्स न्यू रेसिपी बाय निशा. अरे बस ना यार. त्याला फिरव ना. कसं राहणार? नाही राहणार. नाही राहणार. असं पकडून नाही राहणार ते बाबा. चिटकून ठेव. आता पकडून ठेवा. नाही नाही, इथे सपोर्ट द्या. तुटली का? हे असे इंस्टावाले. होय, उलटे तूट राहिलं. इंस्टावाले. आजचं स्टार्टरचं काय फेवरेट आवडलं सगळ्यात जास्त? एकच डिश. मी आठवते. ते क्रिस्पी कॉर्न. आवडलं ते मी सांगतो. सुरतला मासा मशरूम. तुझं मला कोलंबी आवडली, मासा आवडला. एक सगळ्यात फेवरेट. ते हे भारी वाटत. मशरूम. मग काय क्रिस्पी कॉर्न. चिकन विंग्स. विंग्स स्टार्टिंगला आले ते तिकीट लागले. तिखटवाले क्रिस्पी कॉर्न आहे बेस्ट फेवरेट. तुला व्हेज मध्ये काय आवडलं? मला नाही आवडलं ते मशरूम नाही आवडले आणि पायनॅपल आवडलं. ग्रिल पायनॅपल आवडलं. माझी पण ग्रिल पायनॅपल आणि मासा फिश. आणि सगळ्यात फेवरेट तर डेझर्ट आहे. तो आधी मेन कोर्स खाऊ आणि नंतर काय चालेल. आता बाईनी काय केलं माहिती आहे का, पाकात आणि टाकलं. फेवरेट गुलाब. काढ बोल. काय कोणत्या मूवी मधला डायलॉग आहे सांगा. तुम्हाला मी गुलाबजाम बहुत मीठे हो गए. Two, three. अय्या तो बोल. सुटलो. सुटला तो सुटला तो बस. ती दोन हात त्याचा सुरत चाहते तो. वन नाही काय बोलतात जास्ती की मेजॉरिटी. काय हात कुठे गेले? जास्त की मेजॉरिटी. हे तीन झाले परत. जास्त की मेजॉरिटी.
तुम्ही सगळे सुद्धा मी कापणार. दिस इज द बर्थडे गर्ल. बिल भरणार आहे ती आज. बिल भरणार की आज. भांडी कुठे घासायची. असं खूप छान वाटतं आईस्क्रीम स्कूप करायला. ठीक आहे. मँगो, स्ट्रॉबेरी, मलाई, पिस्ता. पान आहे. आता सगळ्यांनी डान्स करायचंय. बर्थडे अरे हात नाही पकडायचा. बस झालं. बर्थडे करायचा होता ना. हे दुसरी बस हा. आता पडशील. हे जा तर. चला ही या गाडीवरून येते. हे नको पडेल. हे नको. पाऊस पडतोय सो आम्ही इथे थांबलोय सगळे. 90 फीटला. 90 फीट. तर आता आम्ही घरी पोहोचलो आहोत. मजा केली, मस्त धमाल झाली एकदम. खूप हसलो. हसून हसून पोट दुखायला लागलं आमचं. खूप काय काय खाल्लं. व्हरायटी थोडी आम्हाला कमी वाटली. सर्विस पण जशी मुंबई साईडला जशी भेटते तसं नाही वाटलं टॉप नॉच. आणि मेन्यू कोर्स खूप लिमिटेड वाटला. आणि काय काय आयटम्स त्यांचे मिसिंग होते. डेझर्ट्समध्ये तर खूपच व्हरायटी कमी आहे. खूपच. सलाडमध्ये पण खूप कमी आहे. आणि बाकी काय काय आयटम्स होते जे ठेवलेच नाही आहेत त्यांनी मुळात. म्हणजे खूप कमी म्हणजे 50% मेन्यू होता ॲज कम्पेअर टू जे मुंबईला आउटलेट्स आहे. हां. सो पण मजा केली म्हणजे. हां, मजा आली. पागल झालो. हां, आम्ही बड्डे पण सेलिब्रेट केला नेहाचा. तुम्ही बघालच ब्लॉगमध्ये. सो टाईमपास झाला खूप. 2च तास भेटले. जर दुपारी गेलो असतो तर मे बी आय थिंक सो 3 तास तरी भेटले असते आम्हाला. कारण की त्यांचं पण पॅकअप होत असतं. सो तो घाई करतात ते लोक. हां. सो जर तुम्हाला म्हणजे जर का जायचं असेल तर तुम्ही कमी पैशामध्ये जाऊ शकता वीकडेजमध्ये. ते पण डिपेंड करेल आता कसं काय हिशोबात असेल ते. सो नक्की विजिट करा. बार्बेक्यू नेशन चांगलं आहे. जे आउटलेट्स लाईक कुर्ला, ठाण्याला आहे ना. बॉम्बे साईडला जे आहे ते जरा क्वालिटी आणि व्हरायटी खूप तुम्हाला भेटते. वर्लीचं तर बेस्ट वाटलेलं आम्हाला जे आमचं फर्स्ट व्ह्यू होतं. कुर्ल्याचं पण चांगलं. कुर्ल्याचं पण मस्त आहे फिनिक्स मॉलचं. सो तुम्ही जा एकदा भेट द्या. बघा तुम्हाला कसं वाटतं आणि सांगा आम्हाला तुम्हाला आवडते की नाही बार्बेक्यू नेशन. सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. कोणाचा बर्थडे करणार आहे. हां. सो तुम्ही कोणाकोणाचे असे बड्डे सेलिब्रेट केले आहेत का. म्हणजे फेक बड्डेज. ऑब्व्हियस आहे तिथे कोणी खरे बड्डे करायला जात नाही. बट तुम्ही केले असेल तर कमेंट करा आणि सांगा कमेंट्समध्ये. आम्हाला सुद्धा आवडेल तुमच्या गोष्टी ऐकायला. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय. गुड नाईट. क्रिएट Create, capture and celebrate. Bye bye.